राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या एक मोठी मागणी समोर येत आहे। महिला आयोगाला राजकीय आखाडा बनवू नका, तर तिथे न्यायाची खुर्ची बसवा, अशी आक्रमक भूमिका घेत महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही संस्था राज्यातील महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे। मात्र गेल्या काही काळापासून या आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होताना दिसत आहे। यामुळे आयोगाच्या निर्णयांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या संवेदनशील विषयावर करमाळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे। दरम्यान झिंजाडे यांनी आपल्या निवेदनात अत्यंत धाडसी अशा मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्या आपण पाहूयात। पहिली मागणी, महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या पात्रता निकषांमध्ये तातडीने बदल करा। दुसरी मागणी, या पदावर कोणत्याही राजकीय नेत्याऐवजी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयातील निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती करा। आणि तिसरी मागणी, आयोगाची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि न्यायिक दृष्टिकोन मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा करा। अशा मागण्या त्यांनी आपल्या निवेदनामध्ये केलेल्या आहेत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या मते, जर निवृत्त महिला न्यायाधीश या पदावर असतील तर त्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास आणि अनुभव पीडित महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळवून देऊ शकेल। केवळ राजकीय सोय म्हणून या पदाचा वापर होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। या निवेदनाच्या प्रती त्यांनी राज्यपाल, मुख्य सचिव आणि महिला व बाल कल्याण विभागालाही पाठवून तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या विषयावर तुम्हाला काय वाटते? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायाधीश असावेत की राजकीय नेत्या? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या करमाळ्याची खबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।